रोड चालू झालाय करायचा तिथून तर असं आणायचं रोड इकडं करीत नेतूरच सगळं वाहून गेला. अगोदर रोड तिकडून हा तो रोड आता वाहून गेल्यामुळं आता इथून चालू केला इशिबीने. काही दिवस तर आम्ही हा जागा हे इकडून रोड जातोय ना तिथून उतरायचं पण आता सध्या हा रोड चालू आहे. सरळ केलेलं आहे बघा इकून. आता डायरेक्ट इथं एल्बो सारखा ते केलेला टन इथून पाणी आलं का असं डायरेक्ट इकडं ह्या त्याच्यामुळं अशी इकडून माती लावलेली खांदून अजून लय काम राहिलं ना. अंधार पडायला लागलाय तर माझी शिवीन लाईटा लावल्यात. आता अंधार पडाय सगळा. एक आज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. चला तर बा आता आलेलं आहे JCB. आता तिथे जाऊन वायर काढायचे बघा. तर बा आपण परत आलेलं आहे JCB आलेलं आहे आपलं. तर पलीकडून चाललंय रोड तयार करायचे. आता काल तर नाही आलं आज आलंय. आता वायर काढायला आलो तर मी इथं थारी आकडे इथून रोड तयार करायचं बा JCB. तिथून इकडं यायचं इकडं तर काढतो आकडे. तर बघा आता गोळा करून आणलेलं आहे सगळं हे वायर तिथून तो ती बा JCB तिथे गेलेलं आहे. आता असं रोड करायचं आहे. तेव्हा ऐकून आलेत ते गोळा करीत तसं रोड करायची तयार. चला तुम्हाला दाखतो रोड काढताना. नदी बुजायची पलीकडून पाडायची. तर बा तिकडं रोड चालू झालाय करायचा तिथून तर असं आणायचं आहे रोड इकडं करीत. ते बघा हे झाडावरून पाहिल्यावर रोडला असं जोडायचं आहे. तर बा तिथे JCB चालू आहे आणि रोड बनायचं चालू आहे. बस का बाहेर सगळे किती जण बसले तर येवतलाच ध्यान लावून बघत बाई कसं चाललाय रोड. याला रोज जावं लागतं वाडीत. बातीवर रोड करीत आणलाय झाडापर्यंत. सगळ्यात इथं सगळ्यात जादा अवघड आहे हे बा. इथून नारळे पडलेली मोठी एवढी मोठी बघा. आता की झालंय नदीत बा. मालक तिथं बसलाय आणि ड्रायव्हर तिथं काम करते. तो करीत असतो उकरून. मी बरेच झाले वाटतंय दगड तिथं मोठं कोंब पाहिजे तिथं मातीचं. कर बरं JCB चल JCB आण तू आणि तू आता मोठं खोंग. तर बा तिथं उकरताना सगळं वल्ल निघत आहे. दगड आतून वाळू बा वल्ली. आता दिवसभर चल इथं रस्ता करायला. रस्ता होईन ते सगळे झाडं उपटून इकडून आडोंगे लावायचे तर रस्त्याच्या पावसानं वाहून नाही जावा म्हणून रोड. तू बोल ना दोन शब्द वाटाबद्दल. हे विहीर वाहून चाललेली आहे. पुढे ती अवघ इथं विहीर आहे आणि ती वाहून जाणार आहे म्हणून याला अडकूत करतो आम्ही रस्त्याचं. आणि सगळे बोलता बोलताच थांबला. काय झालं काय नो हे बाकर आपली इथे विहीर आहे या मातीच्या पलीकडून. बाबाला काय करायचं ते नेमकी ते मला पण सांगायला गेली. JCB वाल्याला ह्या ड्रायव्हरला सांगायला गेलेत की असं असं कर म्हणून. तिकडे JCB चालू आहे आता. कारण सामायिक रोड चालू आहे सगळ्यांना येण्या जाण्यासाठी. 15 जणांचा आहे म्हणा. 15 जणांचा रोड आहे हा. सामायिक आहे. कुटुंबाचा असा म्हणायला पाहिजे. 15 कुटुंबाचा हा रोड आहे. घरांचा त्याच्यातले मुख्य घर बघा तुम्ही कसं बघत येत. स्माईल दे जराची स्माईल. डोळा मारतलाय स्माईल दे. सगळेच गेले. बाळ जाता जाता त्याचा तिथंच गुतला. मी सांगणार होतं की सगळेच गेले मी एकटाच राहिलो तिकडे. ते पाला घेऊन चालले रोड करायचा. आता मी बी जातो आणि माघार येतो थोड्या वेळात. तर करते त्रास का जेवून आलो मी बी. तर बा मी मग आता माघारी गेलतो. मला येऊस तर बा एवढा रोड झालेला आहे. तिथून उकरून इथं टाकते तर अजून एवढं खड्डा बाराच राहिलंय बा. मग कसा फांदीत घुसला होता जातानी आणि आवड्या हसत होता मोठ्या मोठ्यानी. हस ना हसला चाललाय रोड. पुढच्या खोंगण बाय पुढं लोटायचं चाललेलं आहे काम. डबल तिथून उकरून असं टाकायचं आणि डबल हे पुढच्या खोंग्यानं लोटायचं. असा रोड चाललेला आहे इकडे इकडे या कडेला. आणि मित्रांनो आपण मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं की तिथून उकरून इथं माती टाकली तर तीच माती आता पुढच्या खोंगामध्ये इकडे राहिलेली आहे.
आणि जे आपण ही बसलेली जागा आहे ना, हे परत इकडे लोटून हा रोड इथून असं चालू करणार आहे. हा बघा आलेला रोड आहे आणि इथूनच सगळं वाहून गेला. अगोदर रोड तिकडून आहे हा बघा इथून. तो रोड आता वाहून गेल्यामुळं आता इथून चालू केला JCB ने. काही दिवस तर आम्ही हा जागा हे इकडून रोड जातोय ना, इकडून असं गेलतो तिथून उतरत नाही. पण आता सध्या हा रोड चालू आहे. तर मित्रांनो, मागाशी आपण हे जण उकरून इकडे लोटलं होतं आणि परत हे आता जे लुटून घेतलेलं आहे, परत आपण पहिल्यापासून उकरून घेऊन राहिलो तिथं. आणि परत हे जे जागा आहे उकरत भरायची आहे त्या मातीने, आणि मग परत मग आपलं ही जागा आपण बसलेली ही परत इकडे लोटायची आहे. मागाशी सांगितलं तुम्हाला. तर वातीतून उकरली तिथं मोरच्या खोंग्याने भरी तिथं, आणि आपली वाट होत आलेली आहे. बा तिथं खोंग भरलंय पुढचं, आता इथं आणून टाकी ते. टाकलं वर टाकलं, तिथून खाली कवा यायचं इकडं. चला तर बघा, आता रोड सगळा तयार झालेला आहे. तिथून तर फारी थोर आता इथे JCB सावली उभा केलेली. तिकडं जेवायचं काम जेवत तिकडं आता. तर बघा अख्ख्या झाडापासून पलीकडून असं खांदून इकडं तिथून असं अशी इकडे नदी काढून द्यायची. उकरेले ओके त्याच्या पलीकडून तशीच दुपारून आता एवढा रोड करायलाच किती सकाळ 9ला चालू झालं, तर आता 1:30 वाजले. एवढा टाईम गेलाय. एवढा फक्त इथून तिथून उकळीला त्याच्यातून रोड करायला. चला तर आम्ही 5-6 वाजता आलेलो इथं रस्त्यापाशी. दुपारी जे गेलो होतो 1-1:30 वाजता, तिकडं JCB चालू आहे. असा आपला रस्ता झालेला आहे. तर बाकी JCB चालू आहे. असा रोड चालू केलाय. हे बास इकडून नदी द्यायचं काढून द्यायचं चाललंय JCB पासून असं इकडं. पण अजून लय काम राहिलेलं आहे. नदी काढून द्यायचं रस्त्याचं काम झालेलं आहे. चला तिकडं जाऊ JCB कडं कसं चाललंय काम बघू. तर बा मी अलीकडून आलोय आता कशी पलीकडून भीत लावल्यासारखं गेले, चारी खांदली. पलीकडं पाणी नाही जावं असं रोड करायला. अलीकडून ह्या कडीनेच लावून द्यायचं बा अशीच पाणी. जिथून नदी पडली होती तिथून बंद केलेली नदी. आता पुढे जाऊन चारी दाखवतो तुम्हाला नीट. तर बा तिथून खांदीत आणली अशी इकडं. पलीकडं पाणी नाही जावं म्हणून आम्ही पलीकडं साईडकडून बा झाडं लावलेली तशी. चला तर बा आता मी नदीत आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. हे बा पहिल्यांदा अशी सरळच नदी पडायला लागली होती. इकडं वावरात पाणी घुसायचे, वावरं वाहून जायची. आता सरळ केलेलं आहे बघा इकडून. आता डायरेक्ट इथं एल्बो सारखा ते केलेला टन. इथून पाणी आलं का असं डायरेक्ट इकडं ह्या त्याच्यामुळं अशी इकडून माती लावलेली खांदून. अजून लय काम राहिलं ना, अंधार पडायला लागलाय. बघू किती होतंय किती नाही. आज सगळ्या केल्याशिवाय JCB जात नाही. चला तर बघा पहिल्यांदा आता गाडी चालली नवीन रोड केल्यावर. फर्स्ट इकडे JCB चालू आहे. अशी वाटे श्री गणेश आहे ना, मग चांगला टिकला तर बरं आहे. टिकायला पाहिजे आहे. इथं JCB आणि इथं वाट. पाऊस आल्यावर चांगला टिकून दे देवाला म्हणा. नाही तर पहिल्या पुरातच वाहून नको देऊ. संपली वाट बघा, याशी होती वाट. तर बा आता उतरलेलं आहे नाली ती JCB इकडे टाकायला. त्याची नांगीच पुराणा म्हणून आत उतरलंय सगळ्या नालीत असल्या. तर बा JCB लाईटा लावल्यात. आता अंधार पडाय सगळा. बा आता परत चालू झालंय. इथं टाकायचं चाललं. आता दिसणार बेनार चला नीट. बघा अशी एवढी मोठी नाळ पाडलेली. तर बा आता अंधार पडलेला आहे. आता उद्याच तुम्हाला ब्लॉक मध्ये दाखवीन कसा रस्ता केला, कशी नदी काढून दिली. चला तर बाय. व्हिडिओ असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. तर बाय.